नमस्कार भावांनो, मी गणेश. काही दिवसा अगोदर एक बातमी वाचली होती की सरकारचा निर्णय आहे की जिल्हा परिषदच्या 18,000 शाळा ह्या कायमस्वरूपी बंद करायच्या आहेत. त्याचं कारण असं आहे की ज्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आहे, पण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी का आहे, का लोक आपल्या मुलांना पैसे देऊन खाजगी शाळेमध्ये शिकवण्याचा इंटरेस्ट दाखवतात पण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये नाही. जिल्हा परिषदच्या असं खाजगी शाळेमध्ये असं कोणतं शिक्षण भेटायला लागलं जे जिल्हा परिषदच्या शाळेचे शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये डेव्हलपमेंट करायचं सोडून सर्वसामान्यांच्या आवाक्यातल्या फक्त जिल्हा परिषदची शाळा आणि सरकारी दवाखाना ह्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टीकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. आज काही लोकांची अशी कंडिशन आहे जे दिवसा काम करतील तर त्यांना संध्याकाळी खायला भेटतं, आणि अशा परिस्थितीमध्ये ते स्वतःच्या मुलांना पैसे भरून खाजगी शाळेमध्ये शिक्षण नाही देऊ शकत. मग का त्यांच्या मुलांना शिकण्याचा अधिकार नाही का? त्यांच्या मुलांनी शिकावं नाही का? शिकून मोठं व्हावं नाही का? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, फक्त जिल्हा परिषदच्या शाळा वाचवा. मराठी ज्या पद्धतीनं आपण वाचवली तर जिल्हा परिषदच्या शाळा वाचल्या तर मराठी वाचल, मराठी वाचली तर महाराष्ट्र वाचल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचल. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करायची होती की बाबांनो, गरिबांसाठी जी शाळा आहे ती चालू द्या, राहू द्या. धन्यवाद.